सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन, भाग 196. इंद्रानं त्याच्या आईला सांगितलं की आर्या प्रेग्नेंट आहे आणि इंद्राच्या आईनं त्या दोघांनाही जवळ घेतलं आणि मिठी मारून म्हणाली, आज खूप गोड आनंदाची बातमी दिली तुम्ही. तरीच सकाळपासून माझी उजवी पापणी फडफड करत होती आणि असं वाटायचं की नक्कीच काहीतरी गोड बातमी मिळणार आहे. आणि आर्या काहीच न कळून म्हणाली, मॉम, उजवी पापणी फडफड करत होती म्हणजे? आणि इंद्राची आई म्हणाली, अगं अशी समजत असते की डावी पापणी फडफडली की काहीतरी अपशकुन होतं आणि उजवी पापणी फडफडली की काहीतरी चांगलं घडतं. आणि मी वाटच बघत होते की आज कुठून काहीतरी गोड बातमी कळते का. आणि बघ, दिवस संपला आणि झोपताना तुम्ही ही बातमी दिली. आणि आरू, आता बेटा काळजी घ्यायची. आता उड्या मारायच्या नाहीत, धावपळ करायची नाही, जिन्यावरून मागे बघत बघत कोणाशी तरी बोलत बोलत चालायचं नाही. सगळं लक्ष पायात हवं. आणि इंद्रा आर्याला हसून म्हणाला, समजलं का सुनबाई? सगळं लक्ष पायात हवं. आणि तो शब्द ऐकला आणि आर्या म्हणाली, सुनबाई? इंद्रा, कसला वर्ड आहे हा, गावठी? मला फक्त आरू म्हणायचं. आणि इंद्रा म्हणाला, नाही नाही, तू सुनबाई आहेस माझ्या आईची, मग ती तुला सुनबाईच म्हणेल ना. आणि आर्या म्हणाली, इंद्रा, ते किती डाऊन मार्केट वाटतं, त्यापेक्षा डॉटर इन लॉ म्हण ना. आणि मी तुझ्याशी काही बोलते, त्यापेक्षा तू काहीच बोलू नको. मॉम, तुम्ही मला काय म्हणाल? आणि इंद्रा हसला आणि मला, आरू, तू जे तिला मॉम म्हणतेस ना, तेच मुळात चुकीचं आहे. तू ना तिला सासूबाई म्हण आणि आई किंवा आई म्हण. आणि आर्या चिडली आणि म्हणाली, इंद्रा तू गप्प बस, माझी लँग्वेज चेंज करण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याचा काहीही फायदा होणार नाही. आणि इंद्रा हसला आणि मला, माहीत आहे मिसेस आर्या जाधव, तुमचं लग्न झालंय तरी तुम्ही तुमचा मिस आर्यावाला ॲटिट्यूड सोडायला तयार नाही. आणि आरू, सासरे आल्यानंतर मुलींनी चेंज व्हायचं असतं. आणि आर्या चिडली आणि त्याच्या आईला म्हणाली, मॉम, मी चेंज झाली नाही का, सांगा तुमच्या मुलाला. आणि इंद्रा, मी खूप चेंज झाले आहे, कळलं का, असं म्हणून ती त्याला भांडायला लागली आणि त्याच्या अंगावर धावून जायला लागली. तशी त्याची आई म्हणाली, इंद्रा, अरे अरे कशाला चिडवतो तिला, ती प्रेग्नेंट आहे ना, तर तिची काळजी घे. उगीच तुम्ही दोघे छोटे छोटे मुलांसारखे भांडत बसू नका, नाहीतर ती धडपडेल. आणि आर्या म्हणाली, बघा ना मॉम, मी प्रेग्नेंट आहे म्हटल्यावर मला वाटलं हा माझी खूप काळजी घेईल, अगदी पहिल्या दिवशीपासून. पण आजच्या दिवशीच हा मला खूप ओरडला ऑफिसमध्ये फोन करून. मान्य आहे, तेव्हा मला काही माहीत नव्हतं आणि मलाही माहीत नव्हतं, पण आता माहीत आहे ना, तो मॉम मी डॅड होणार आहे, तर यामध्ये काहीच फरक नाही, जरासुद्धा स्पेशल ट्रीटमेंट देत नाही मला. मग इंद्रा, मी तुझे बेबी माझ्या पोटात का ठेवायचं? तशी इंद्राची आई थोडासा तोंडाला पदर लावून हसायला लागली आणि आर्या रागाच्या भरात काही पण बोलत होती. आणि इंद्रानं थोडंसं डोकं खाजवलं आणि एक डोळा झाकला आणि हसायला लागला आणि मला, प्रिन्सेस, फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, मूल फक्त फिमेलच्याच पोटात असतं आणि हजबंडनं दिलेलं जे बेबी असतं ना, स्पर्म, ते स्पर्म वाईफनं तिच्या गर्भाशयात मोठं करायचं असतं. तेच 9 महिने 9 दिवसानंतर रिटर्न करायचं असतं आणि ही सगळी प्रोसेस नॅचरली आहे, याला तू मी काहीच करू शकत नाही, हो ना गाई? आणि इंद्राची आई म्हणाली, आणि आरू, असं नाही बोलायचं बाळा की तुझं मूल माझ्या पोटात नको. उलट एका स्त्रीसाठी निसर्गानं दिलेलं हे खूप मोठं वरदान आहे आणि आपण नवीन जीवाची निर्मिती करतो. आपल्याकडे सर्जनशीलता, नवनिर्मिती हा गुण आहे आणि आपण जननी आहोत, ज्या नव्या जीवाला जन्म देतो. आणि इंद्रा, या गोष्टीची कदर तुम्ही सुद्धा केली पाहिजे आणि तू तिची काळजी घे, की मी घेऊन जाऊ तिला माझ्याकडे? आणि इंद्रा हाताची घडी घालून म्हणाला, ओके आई, घेऊन जा तिला. तसंही आता माझं खूप डोकं खाणार आहे ती आणि मला ना खूप कामं आहेत. तसं आर्यानं त्याला 2 फटके लावले आणि म्हणाली, आता मी तुला जड झाले का? इंद्रा, तू असं वागशील मला कधीच अपेक्षा नव्हती. थांब, आता तुझं नावच मी मॉम डॅडला सांगणार, तेही माझ्या मॉम डॅडला, आणि मग ते तुझी क्लास घेतील. आणि इंद्रा म्हणाला, बेबी, मी त्यांचा जावई आहे, ते मला काहीच नाही बोलू शकत, उलट माझा मानच ठेवणार. आणि आरू तोंडवाकडे करून म्हणाली, हो का? मग दुपारी जेव्हा डॅडने फोन केला होता तेव्हा कोण घाबरलं होतं आणि कोण पळत पळत हॉस्पिटलमध्ये आलं?
ते मात्र उगीचच म्हणाले की माझ्या मुलीला त्रास देतोस का? तरी तुझी बबडी वळली. मग आता तर तू मला खरंच त्रास देतोय आणि हे जर त्यांना कळलं ना तर तुझं काय होईल? आणि इंद्रासुद्धा नखरे करत म्हणाला, सांग सांग. आणि आई, तू जा आराम कर. आणि इंद्राची आई म्हणाली, हो जाते, पण दोघेही दूध संपवा. आणि इंद्रा, तिला त्रास देऊ नकोस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. इंद्रानं तिला डोळा मारला आणि म्हणाला, डोंट वरी, तिला चिडवायला मज्जा येते. आणि मग त्याची आई गेली. त्यानं दरवाजा लावला आणि आर्या तोंड फुगवून हाताची घडी घालून बेडवर बसली. आणि मग इंद्रा तिचं दूध घेऊन आला आणि तिच्या शेजारी बसून म्हणाला, प्रिन्सेस दूध पी ना. आणि ती म्हणाली, नको मला, तूच पी. तसं वेळेला इंद्रानं पटकन अख्खा ग्लास दुधाचा संपवला आणि ओठांना लागलेल्या दुधाच्या पांढऱ्या मिशा पुसून म्हणाला, यमी, व्हेरी टेस्टी. आणि हे बघून आर्या त्याच्यावर फार चिडली आणि म्हणाली, इंद्रा, तू माणूस आहेस की राक्षस? अरे, तुला तुझ्या प्रेग्नंट बायकोची काहीच काळजी नाही. आणि इंद्रा म्हणाला, आता भरपूर महिने आहेत की आणखीन, आणि खूप दिवस पडलेले आहेत तुझी काळजी घेण्यासाठी. आणि अजून बेबी खूप छोटा आहे. ते जेव्हा मोठं मोठं होईल ना, तेव्हा मी तुझी आणि त्याची काळजी घेईन. आणि आर्या म्हणाली, राहू दे, काही गरज नाही. इंद्रा म्हणाला, ओके. तसंही तूच एकटी थोडीच प्रेग्नेंट आहेस. माझी आई, तुझी मॉम आणि आता स्वीटी दी सगळ्या मॉम झाल्या की. तुझ्या एकटीचंच काय कौतुक? आणि आर्या म्हणाली, अरे पण या सगळ्या प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर होते. इंद्रा म्हणाला, मग मी कुठे चाललोय? मीही तुझ्यासोबत आहेच की. आर्या म्हणाली, आहेच ना, हे काय असा हाताची घडी घालून बसलाय, मला खा पी सुद्धा म्हणत नाही आणि स्वतःच दूध पिऊन घेतलं. तुला माहीत आहे का, स्वीटी तिची गुड न्यूज कळली तेव्हा आर्यन दादाने तिची किती काळजी घेतली. माझी मॉम डॅड डोळ्यात तेल घालून तिला राखण बघत बसत होते रात्रंदिवस. आणि मूर्खा, माझा दादा तिच्यासाठी पाणीपुरीवाला सुद्धा झाला आणि पाणीपुरीचा ठेला तो आमच्या बंगल्याच्या गेटवर घेऊन आला. आणि त्याचवेळी मलाही वाटायचं की मी प्रेग्नंट राहिल्यावर तू माझ्यासाठी काय काय करशील, पण इथे तर सगळं उजेडच उजेड आहे. जाऊ दे, त्यापेक्षा मी ना तिकडंच राहीन. इंद्रा म्हणाला, ओ वा, बेस्ट आयडिया प्रिन्सेस, तू तिकडंच जा. मग मीही सुटलो आणि तूही सुटली. आणि हे ऐकून आर्या म्हणाली, इंद्रा, तुला लाज कशी वाटत नाही रे हे बोलताना? अरे, तुला झाले तरी काय? का तू वरवर दिसतो तो नेहमीचा इंद्रा आहे आणि तुझ्या हातमध्ये दुसरंच कोणीतरी आहे? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी कुठेच जाणार नाही, मी इथेच थांबणार. तू नको घेऊ माझी काळजी, आणि मी सुद्धा माझ्या बेबीचं तोंड तुला दाखवणार नाही. आता इंद्रा पुन्हा हसला आणि म्हणाला, ओके, मग आता ते दूध पिणार आहेस की तेही मीच पिऊ? आणि आर्या पुन्हा रागात म्हणाली, पी तूच, नको मला. बेबी माझ्या नाहीत तुझ्याच पोटात आहे ना, असं म्हणून तिनं तोंड वाकडं केलं. आणि इंद्रा म्हणाला, ओके, मला काय, मी पितो, असं म्हणून तो दुधाचा ग्लासकडे गेला आणि त्यानं ग्लास घेतला आणि पुन्हा आर्या शेजारी येऊन बसला. आणि तो दूध तोंडाला लावणार इतक्यात आर्यानं तो ग्लास ओढून घेतला आणि अख्खं दूध पिऊन टाकलं आणि रिकामा ग्लास त्याच्या हातात दिला. आणि त्याच्याच नाईट शर्टला तिचं तोंड पुसलं, अगदी त्याच्या छाताडावर ओठ घासून घासून पुसलं. आणि इंद्रा वैतागून म्हणाला, आरू, अगं काय करतेस हे? तुला काही कळतं की नाही? लहान आहेस का? आणि आर्या चिडली आणि अंगावर ब्लँकेट घेत म्हणाली, हो, आता असं समज की इथे आल्यापासून तुझ्यावर प्रेम करणारी आणि समजदार झालेली आर्या संपली आणि माझ्यातली 1-1.5 वर्षापूर्वीची आर्या अर्जुन देसाई पुन्हा जागी झाली. अँड इंद्रा जाधव, डोंट फॉरगेट, मी प्रिन्सेस आहे माझ्या डॅडची. माझ्याशी पंखा तुला महागात पडेल, जरी तू माझा नवरा असला तरी. आणि तुझ्याकडून आजच्या दिवशी मला असली अपेक्षा नव्हती. मग असू दे. माझ्या डॅडने मला असं शिकवले की इतरांकडून जास्त अपेक्षा करायच्याच नाहीत, कारण अपेक्षा केली की अपेक्षाभंग होतो आणि मग विनाकारण दुःख होतं. सो गुड नाईट अँड गो टू हेल, असं म्हणून तिने अंगावर ब्लँकेट घेतलं आणि झोपली. आणि इंद्रानं डोक्याला हात लावला आणि मला, ओ माय गॉड, क्या तेवर हे प्रिन्सेस के. खरं तर बोलली ती, प्रिन्सेससोबत पंगा महागात पडणार. पण यार, इथे कुणाला पंगा घ्यायचा आहे? इथे तर आता फक्त प्रेम करायचं आहे तिच्यावर आणि तिच्या पोटातल्या बेबीवर. आणि मग ती झोपली आहे हे लक्षात घेतलं. आणि इंद्रा तिला म्हणला, आरू, लाईट बंद करू का? आता ती काहीच बोलत नव्हती, आतमध्ये रागात धुमसत होती, पण झोपली असं दाखवत होती. पण मग त्यानं लाईट ऑफ केली आणि रिमोट घेऊन एक बटन दाबलं आणि त्याच्या बेडरूममध्ये निळसर प्रकाश पडला आणि अख्खी रूम आणि रूमचा छत पृथ्वीवर नाही असं वाटत होतं. चंद्र, चांदण्या, सगळे ग्रह, सगळं सगळं त्या छतावर दिसायचं. आणि हे सगळं बघून तिला आपण ढगात आहोत अशी फिलिंग येणार होती झोपताना.
आणि इथून पुढची प्रत्येक रात्र तिला अशीच सुंदर स्वप्नात असल्यासारखी भासणार होती खऱ्या स्वर्गात. तर तो तिला घेऊन जाऊ शकत नव्हता, कारण तो आहे की नाही हे माहीत नव्हतं. पण त्यानं आता त्यांच्या बेडरूममध्येच रोज स्वर्ग असेल अशी सिस्टीम करून टाकली आणि प्रिन्सेसला प्रिन्सेससारखी फिलिंग आली पाहिजे असं मनात म्हणाला. आणि मग त्यानं पटकन तिच्या अंगावरचं ब्लँकेट ओढलं. ती चिडली आणि इंद्रा गप्प बस, नाही तर आता मी तुला खूप मारेन असं म्हणून डोळे उघडून तिनं पाहिलं. आणि वाव, आर्या आता तिच्या चारही बाजूनी डोळे विस्फारून चकित होऊन बघायला लागली. आणि हे काय आहे? आपण आपल्याच बेडरूममध्ये आहोत की इतर कुठे? हे तिला कळेना. आणि तिचे चिडलेले डोळे शांत झाले. रागीट चेहरासुद्धा हसरा झाला. आता तिच्या ब्लँकेटवरून, बेडवरून, उशीवरून आणि तिच्या अंगावरून सुद्धा त्या चंद्रचांदण्या पळायच्या आणि ती हसायची. सगळ्या भिंतींवरून सगळीकडून हे सगळं चित्र सुरू होतं. आणि इंद्रा हळूच तिच्याजवळ सरकला आणि म्हणाला, बेबी, अजूनही तुला मला मारावंसं वाटतं का? आणि ती म्हणाली, इंद्रा हे किती छान आहे. आणि तुला कसं सुचलं हे सगळं करण्याचं? मला खूप आवडलं. आणि आत्तापर्यंत माझी मस्करी करत होता ना? आणि इंद्रा हसून म्हणाला, हो, कारण त्याशिवाय या सरप्राईजची मजा नसते आली. आणि बेबी, एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्या बेबीची गुड न्यूज तू मला दिली आणि त्याचं वेलकम करण्याचा मी हा प्रयत्न केला. मग आता मॅडम, तुम्हाला आवडलं का सांगा? म्हणजे माझ्या बेबीलाही आवडलं असं मी समजेल. आणि ती म्हणाली, हो, खूप खूप आवडलं असं म्हणून तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. आणि इंद्राने तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला, तुम्ही दोघं माझी जान आहात आणि मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही असं होईल का? हां, आता तुझ्या दादा इतकं कौतुक करायला जमेल की नाही कुणास ठाऊक, कारण तो आहे. पण मी मला जसं जमेल तसं करेन. बट बेबी प्लीज, नो कम्पॅरिझन. आर्या हसली आणि म्हणाली, इंद्रा तू वेडा आहेस का? मी कशाला कोणासोबत कम्पॅरिझन करू? आपल्या सुखाची तुलना दुःखाची सुद्धा इतरांसोबत करायचीच नसते. कारण प्रत्येकाचं सुख वेगळं असतं, प्रत्येकाचं दुःखही वेगळं असतं. सुखाची दुःखाची कारणं थोडीशी एकसारखी असू शकतात, पण प्रत्येकाची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. आणि मला माझ्या हजबंडचं हे सरप्राईज खूप आवडलं. आणि इंद्रा म्हणाला, मग आता सांगशील का डॅडला माझं नाव? आणि आर्या म्हणाली, हो सांगणार, पण तक्रार नाही करणार, उलट कौतुक करणार. आणि मग त्यानं तिला व्यवस्थित झोपवली आणि दोघेही झोपले. मग दुसऱ्या दिवशी अतुल पहिला हॉस्पिटलमध्ये गेला. स्वीटी आणि तन्वीचं त्यानं कॉंग्रॅच्युलेशन केलं प्रत्यक्ष. त्याचवेळी आर्यन अर्जुनसुद्धा तिथं आले आणि अतुल त्या दोघांना म्हणाला, हे काय तुम्ही अजून इथेच? मला वाटलं तुम्ही ऑफिसमध्ये गेला असाल. आणि अर्जुन म्हणाला, ए डफर, बॉस तू आहे की मी? आधी तू ऑफिसला जा. आणि अतुल मला, नाही नाही, आज मी इथे थोडा वेळ थांबणार आहे, मी 10च्या आसपास ऑफिसमध्ये येणार. सर, तुम्ही कालसुद्धा इथं आला होता की नाही, मग आज कशाला आलात? आणि अर्जुन म्हणाला, माझी नातवंड आहेत म्हणजे मी येणारच की. आणि अतुल, तुला नाही जायचं ना? तर ठीक आहे, आपण एकत्र जाऊ. टायगर तुझं ऑफिसला. आणि आर्यन बारीक चेहरा करून स्वीटीकडे बघत मला, हे काय, तुम्ही तुमची नातवंड आहेत म्हणून इथं थांबलात. अतुल अंकलही म्हणतात की त्यांचीही नातवंड आहेत. मग डॅड, हे तर माझे बेबी आहेत, मग मी का जायचं? मी पण थांबणार. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, आणि ऑफिसची वाट लागली तर चालेल का? अरे सगळे वर्कर किती लेट येतील माहीत आहे का? यू मस्ट गो. तरी आर्यन हलत नव्हता. आणि स्वीटीला थोडंसं तोंड वाकडं करून, डोळे बारीक करून, तो ओठ वाकडे करत, सांग ना तू, मला थोडंसं थांबू दे असं खुणवायचा. आणि बेडवर झोपलेली स्वीटी काहीच बोलत नव्हती, नुसती हसायची. आणि अर्जुन आणि अतुलचं सुरू होतं, हे बघ, बेबी कोणासारखं आहे? ए तनू, हां, हे बेबी बॉय ना माझ्यासारखं आहे. आणि तनू, ही बेबी गर्ल तुझ्यासारखी आहे, किती क्यूट आहे ना ती? असं म्हणून अर्जुन सर स्वतःचंच कौतुक करत होते. आणि अतुल मला, अर्जुन सर, ही मुलं तुमची नाहीत, तुमच्या बेबीचे बेबी आहेत. आणि तुम्ही स्वतःला काय त्यामध्ये बघताय? अहो त्यांचे मॉम डॅड यांच्याकडे बघा, त्यांच्यासारखे ते दिसतील ना, तुमच्यासारखे थोडे दिसतील. तुमचं काय हो मध्ये मध्ये? आणि अर्जुन सर म्हणाले, डफर तू गप्प बस, तुला काहीच कळत नाही. त्याचा बाप माझाच मुलगा आहे आणि यांची आई माझ्या बहिणीची मुलगी आहे. म्हणजेच काय, एकूण एक हे रक्त फिरून फिरून देसाईंवर जातं.
आणि तन्वी म्हणाली, अर्जुन किती तर देसाईंचा अभिमान रे, आता उठ आणि जा. आणि अर्जुन म्हणाला, मी नाही जाणार. आणि घरी कधी जायचं? नाही करमत तिकडे तुझ्याशिवाय, घर खायला उठतं. आणि अतुल म्हणाला, मॅडम एक काम करा, हे दोन्ही बेबी आहेत ना, त्यांना खाली ठेवा आणि तुमच्या या छोट्याशा अर्जुन बेबीला मांडीवर घ्या आणि समजावा, त्याच्या मॉमशिवाय ते रडतंय ना. तसं आर्यन खूप हसला, रियासुद्धा हसली, तन्वीसुद्धा हसली आणि स्वीटीसुद्धा हसायला गेली. तसे तिचे टाके दुखले आणि ती ओ मम्मी म्हणून ओरडली. आणि अर्जुन म्हणाला, काय झालं बेटा, खूप दुखतंय का? डॉक्टर डॉक्टर म्हणून लगेच त्यांना हाक मारली आणि डॉक्टर पळतच आले. आणि अर्जुन म्हणाला, हिला काय होतंय बघा. आता डॉक्टर बिचार काय बोलणार, त्यांनी सगळं कळलं होतं त्यांना, पण अर्जुन सरांना कोणी बोलायचं. आणि तन्वीच्या कानात सांगितलं. तन्वी म्हणाली, अर्जुन अरे हसू नको रे तिला, मग तिचे टाके दुखतीलच, ती हसायला लागली तर. आणि तिचे टाके तुटेपर्यंत ती इथेच थांबेल. आता तुम्ही जा बरं, नाहीतर पुन्हा इथे येऊ देणार नाही, असं म्हणून तिनं अर्जुनला तिथून हाकलून दिला. आणि आर्यन हळू आवाजात म्हणाला, मॉम मी 2 मिनटं थांबू का प्लीज, मला काहीच भेटायला नाही मिळालं. तन्वी म्हणाली, ओके. मग आर्यन लगेच स्वीटीजवळ गेला, तिचा हात हातात घेतला, हातावर किस केला, कपाळावर किस केला आणि बाय बेबी बेबी टेक केअर असं म्हणून दोन्ही बेबींना फ्लाईंग किस दिले. आणि मॉमला जास्त सतवायचं नाही, आय लव्ह यू असं म्हणाला आणि पळून गेला. मग हॉस्पिटलच्या बाहेर स्वतःच्या गाडीत जाऊन अर्जुन सर बसले. अतुल निघून गेला, आर्यनसुद्धा निघून गेला. पण आता अर्जुन सरांचा ड्रायव्हर कुठं जाऊन बसला होता कुणास ठाऊक. बहुतेक अर्जंट काहीतरी असेल, नेचर कॉल वगैरे, त्याशिवाय तो जाणार नाही हे त्यांनाही माहीत होतं. आणि अर्जुन सर वाट बघत बसले आणि त्याचवेळी 7 महिन्याची गरोदर असलेली नैना पाठीमागून जितेंद्रसोबत येत होती. आणि इतक्यात एका चोराने तिची पर्स हिसकावली आणि तो पळायला लागला. आणि नैना चोर चोर म्हणून ओरडली. आता नेमकं अर्जुन सरांनी ते ऐकलं आणि आरशातून बघितलं की काय मॅटर आहे. आणि तो चोर त्यांच्या गाडीच्या जवळून पळणार होता. त्याचवेळी अर्जुन सरांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि तो चोर त्या दरवाजाला धडकला आणि तिथंच पडला. आणि अर्जुन सरांनी त्याचवेळी त्याच्या लांब सडक पायानं त्याला एक लाथ घातली आणि तो जागेवरच पडला. तोपर्यंत जितेंद्र तिथं आला आणि त्या चोराच्या हातातून तिची पर्स घेतली. अर्जुनला बघितलं आणि म्हणाला, थँक्यू सो मच सर. आणि अर्जुन सरांनी पाठीमागं बघितलं आणि त्याला गरोदर नैना दिसली. आणि ती तेव्हा त्याला दिसली होती काही महिन्यांपूर्वी, त्यावर आत्ता दिसली होती. आणि अर्जुन सर म्हणाले, इट्स ओके, तिला काही झालं तर नाही ना, असं म्हणून नैनाकडे न बघताच तिची चौकशी केली. आणि हे ऐकून जितेंद्रला फार बरं वाटलं आणि म्हणाला, नाही सर तिला काहीच झालं नाही, ती ठीक आहे. आणि सर तुम्ही इथे या हॉस्पिटलमध्ये कसं काय? आता याला सांगावं की नाही या पेचात अर्जुन सर पडले. आणि अर्जुन म्हणाला, ॲक्च्युली स्वीटीची डिलिव्हरी झाली आहे, तीसुद्धा इथेच आहे याच हॉस्पिटलमध्ये. आणि नयनाने ते ऐकलं आणि लगेच पुढे आली आणि म्हणाली, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि काय झालं, मुलगा की मुलगी? आणि अर्जुन सर गप्प बसले. आणि जितेंद्रनं नयनाला तोंडावर बोट ठेवून गप्प बस असा इशारा केला, कारण अर्जुन सरांना तिचं बोलणं पसंत नाही असं त्याला वाटलं. पण अर्जुन थोडासा हसला आणि म्हणाला, मुलगाही झाला आणि मुलगीही झाली, ट्विन्स आहेत आणि बाय असं म्हणून अर्जुन सर निघून गेले. आणि आता आपल्या बाबतीत सगळं चांगलंच घडतंय तर उगीचच कोणावर नाराज राहण्याचं काय कारण, असं म्हणून त्यानं ठरवलं होतं. आणि थोडंसं का होईना बोलला आणि निघून गेला. मग जितेंद्रनं सुद्धा नयनाचं चेकअप केलं आणि ऑफिसला गेला. तिथे लंच ब्रेकमध्ये तो म्हणाला, इंद्रा सर, आर्यन सरांना जुळी मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी, किती छान ना. आणि हे ऐकून इंद्रानं संग्रामकडे बघितलं आणि संग्रामनं मी काहीच नाही सांगितलं अशा अर्थानं मान हलवली. आणि मग जितेंद्रला हे सगळं कळलं कुठून असा प्रश्न दोघांना पडला. आणि जितेंद्र हसून म्हणाला, डोंट वरी सर, काळजी करू नका, मी कोणालाही सांगणार नाही. पण इंद्रा म्हणाला, तुला हे कोणी सांगितलं?
आणि जितेंद्र म्हणाला, स्वतः अर्जुन सरांनी. आणि हे ऐकून इंद्रा संग्राम चकित झाले आणि जितेंद्रनं मग त्यांची भेट कशी झाली ते सगळं सांगितलं. आणि इकडे अर्जुन सरसुद्धा लंच ब्रेकमध्ये प्रिन्सेसची खूप काळजी घेत होते आणि सॅलड खा, पोटभर खा असा सूचना करत होते. आर्या हसली आणि म्हणाली, डॅड, मॉमला तर आठवणी नसेल ना माझी? बघा ना, तेव्हापासून तिनं मला एकही कॉल नाही केला. पण इंद्राच्या आईनं मला अख्खं बास्केट भरून दिलं आहे, हे बघा, असं म्हणून तिनं तिचं जेवणाचं बास्केट दाखवलं. तर त्यामध्ये ज्यूस, फ्रूट, ड्रायफ्रूट, लंच सगळं होतं. आणि अर्जुन म्हणाला, बेबी, तिला आता खूप जिम्मेदारी आहे ना, 2-2 बेबींची. तशी तशी तुझी मॉम चुकणार नाही अजिबातच. आणि अतुल म्हणाला, आणि तुझ्या नेहा आंटीनं सुद्धा काही इन्स्ट्रक्शन दिलेत मला तुझी काळजी घ्यायची कशी त्याच्या, आणि मी तशीच तुझी काळजी घेणार. आणि आर्यन आणि स्वीटीची काळजी घेऊन आर्यन म्हणाला, मला माहीत आहे की तुझी कशी काळजी घ्यायची प्रिन्सेस, कारण मी स्वीटीची काळजी घेतली आहे, त्यामुळे मी तुझी काळजी घेणार. असं म्हणून तिघंसुद्धा तिला हे खा, ते खा म्हणून त्रास द्यायला लागले आणि तिला घास भरवण्यासाठी तिघांचे हात पुढे गेले. आणि तिला तर आता कोणाचं खाऊ आणि कोणाचं नको असं झालं. आणि जेवण बघून पुन्हा मळमळ झाली आणि उलट्या द्यायला पळाली आणि तिघांनी डोक्यावर हात मारला. आणि तिघं एक साथ हसून म्हणाले, कॉल इमिजिएटली द इंद्राजी, आणि हसायला लागले.